नमस्कार. जय शंकर दत्तगुरु. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय शंकर. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना गुरुमय शुभेच्छा. गुरु ह्या दोन शब्दामध्ये आपलं सगळं आयुष्य परिपूर्ण लपलेलं असतं. ज्या व्यक्तीला योग्य गुरु लाभतो त्या व्यक्तीचं आयुष्य सुखी आणि संपन्न होत असतं. गुरु शिष्य परंपरा ही आपल्या अनेक काळापासून चालू आहे आणि आजही गुरु शिष्य परंपरेमध्ये बराच जरी परिणाम झाले असेल, बराच जरी फरक पडला असेल, तरी सुद्धा गुरु असे असतात की आपल्या शिष्याचं कधीही नुकसान होऊ देत नाही. अशा या गुरुपौर्णिमेबद्दल मी थोडीशी माहिती आणि त्यासोबतच थोडे उपाय या ठिकाणी सांगत आहे. सर्वप्रथम माझ्या आयुष्यात येणारे माझे सर्व गुरु, माझ्या आईपासनं माझ्या आत्ताच्या ज्योतिषशास्त्रीय क्षेत्रामधल्या परिपूर्ण सर्व गुरूंना मी मनापासून वंदन करते आणि मला सदैव लाभलेली समर्थ सद्गुरू श्री शंकर महाराजांचे कृपा आशीर्वाद हे सदैव माझ्या सोबत असावे अशी मी माझ्या गुरूंच्या चरणी प्रार्थना करते. व्यास पौर्णिमा या दिवशी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असणाऱ्या सप्त ऋषींची पूजा केली जाते. त्यासोबतच आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे आपले गुरु आहे, जे आपल्याला ज्ञान प्रदान करतात, आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणींना योग्य ते मार्ग दाखवतात, त्या गुरूंना वंदन करण्याचा, त्यांना मान देण्याचा, त्यांचे ऋण व्यक्त करण्याचा हा सुंदर असा दिवस. तसं म्हटलं गेलं तर गुरूंचे ऋण व्यक्त कधीही होऊ शकत नाही. जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपण गुरूंच्या आशीर्वादावर आणि गुरूंच्या ज्ञानावर जगत असतो आणि हे आशीर्वाद रूपी ज्ञान सदैव आपल्या सोबत असल्यामुळे आपण ह्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकत नाही. ज्यांना योग्य गुरु लाभतात ते खरंच परमेश्वराच्या कृपा आशीर्वादामध्ये असतात असं मी नक्कीच म्हणेन. दत्त महाराजांच्या ज्या ज्या वेळेस आपण कथा ऐकतो किंवा दत्त संप्रदायाचा थोडा अभ्यास करतो त्यावेळेस दत्त महाराजांनी 24 गुरु केले होते आणि त्या 24 गुरूंमध्ये अगदी किडी, मुंगी, सर्प या सगळ्यांनाही महाराजांनी गुरुतत्वामध्ये मांडलं आहे आणि त्यांच्यापासून काही ना काही शिकवण घेतली आहे. तसंच आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपण बरीच मोठी शिकवण सहज घेत असतो. मग त्या सगळ्या क्षणांना, त्या सगळ्या वेळेला, त्या सगळ्या संकटांना आपण मनापासून या दिवशी धन्यवाद म्हटलं पाहिजे. गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त आणि फक्त सजीव रूपातील गुरूंना धन्यवाद देणं असं नाही, तर निर्जीव स्वरूपातून सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण रोज वापरतो, ज्या ज्या गोष्टींचा नित्य उपयोग करून आपण आपलं आयुष्य आनंदी करत असतो, अशा सगळ्या गोष्टींना आपण मनापासून आभार मानण्याचा, वंदन करण्याचा हा सुंदर असा दिवस आहे. 21 जुलै वार रविवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. या दिवशी सकाळी उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये केसर टाकून स्नान करायचं आहे. त्यासोबत आंघोळ झाल्यानंतर आपल्या कपाळाला केसरचा तिलक आपण करणार आहोत आणि गूळ, हरभऱ्याची डाळ या गोष्टींचं दान या दिवशी केलं गेलं पाहिजे. पिवळे वस्त्र तुम्ही या दिवशी अवश्य घालणार आहात. गुरुपौर्णिमा परिपूर्ण चंद्रबळ असणारा असा हा दिवस आहे आणि चंद्रबळासहित आपण आपल्या गुरूंच्या दर्शनाला जाऊन, गुरूंच्या मंदिरामध्ये किंवा गुरूंच्या घरी जाऊन आपण गुरूंना पिवळ्या रंगाची मिठाई भेट देणं सुद्धा या दिवशी आपल्याला त्यांच्या आशीर्वादातून मिळणारं फळच असणार आहे. आपण या दिवशी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये शुद्ध तुपाचं दान या दिवशी जर कराल तर तुम्हाला गुरुकृपा प्राप्तीसाठी नक्कीच फायद्याचं ठरणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या वास्तूमध्ये परिपूर्ण सकारात्मकता असावी. आपले आई वडील, आपले सासू सासरे, आपल्याला ज्ञान देणारे, आपल्याला समजून घेणारे या सगळ्यांना या दिवशी नक्कीच नमस्कार करावा आणि आनंदाने त्यांना थँक्यू, धन्यवाद म्हटलं तर बघा येणारी गुरुपौर्णिमा तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाने भरभराटीचे दिवस नक्कीच घेऊन येणार आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे परिपूर्ण चंद्रबळ असल्याने गुरुपौर्णिमेच्या रात्री परिपूर्ण चंद्रप्रकाशामध्ये उभं राहून चंद्रासोबत त्राटक करून आपल्या गुरूंचं स्मरण केलं. ज्यांना गुरूंना भेटणं शक्य नाहीये किंवा जी लोक गुरूंच्या प्रत्यक्ष भेटीसाठी, दर्शनासाठी नाही जाऊ शकत, अशा व्यक्तींनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी
चंद्रप्रकाशामध्ये उभं राहून चंद्रासोबत त्राटक करून आपल्या गुरूंचं स्मरण करत जर प्रार्थना केली किंवा गुरूंना धन्यवाद दिले तर नक्कीच गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला त्या ब्रह्मांडीय ऊर्जेतून प्राप्त व्हायला मदत नक्कीच होणार आहे. या दिवशी तुम्ही पूजा करणाऱ्या गुरुजींना आपल्या घरी बोलवून त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. त्यांना दक्षिणा दिली पाहिजे. यथाशक्ती पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्ही या दिवशी आपल्या गुरुजनांना किंवा जे पौरोहित्य करतात त्या पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींना पिवळ्या रंगाचं वस्त्र हे भेट देणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठीचा एक स्पिरिच्युअल उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. एका कोऱ्या कागदावर आपलं नाव लिहायचं आहे. हिरव्या रंगाच्या पेनने कोऱ्या कागदावर नाव लिहून खाली आपलं गोत्र लिहायचं आहे आणि त्याखाली 30404662 नंबर पुन्हा एकदा ऐका. 30404662 हा नंबर लिहून त्या नंबर खाली ओम श्रीये नमः, ओम श्रीये नमः या मंत्राचा जप करत हा मंत्र सुद्धा आपल्याला हिरव्या रंगाच्या पेनने या नंबरच्या खाली लिहायचा आहे. आणि असा हा कागद आपल्याला आपल्या देवघरामध्ये जर विष्णू लक्ष्मीचा फोटो असेल तर त्या फोटोच्या खाली चिटकवायचा आहे आणि रोज त्या फोटोची पूजा करायची आहे. चातुर्मास चालू आहे, तुम्ही हा उपाय अवश्य करा आणि हा उपाय गुरुपौर्णिमेपासून सुरू करायचा असतो. उपाय नीट लक्षात घ्या. कोऱ्या कागदावर आपलं नाव, गोत्र, 30404662 हा नंबर आणि खाली ओम श्रीये नमः हा मंत्र लिहून हा कागद तुम्हाला विष्णू लक्ष्मीच्या फोटो जवळ चिकटवायचा आहे आणि रोज त्या फोटोची पूजा करायची आहे. गुरुपौर्णिमेच्या ह्या मंगल दिनी आपण आपल्या वास्तूमध्ये सिद्ध मंगल स्तोत्राचे 9 आवर्तन अवश्य करायचे आहे. सायंकाळच्या वेळेस आपल्या वास्तूमध्ये पिवळी मोहरी कापुरासोबत जाळून दत्त महाराजांसमोर बसून अगरबत्ती लावून दत्त बालश्री स्तोत्र, सिद्ध मंगल स्तोत्र, करुणा त्रिपदी या स्तोत्रांचं पठण या दिवशी अवश्य होणं गरजेचं आहे. आपापल्या पद्धतीनुसार आपण ज्या गुरूंना समर्पित आहात, आपली निवड ज्या गुरूंनी केली आहे, हे लक्षात घ्या की आध्यात्मिक गुरु जे आपल्याला लाभतात ते गुरु आपल्या शिष्यांना निवडत असतात. आपलं अहोभाग्य असतं की आपण त्या गुरूंच्या छत्रछायेखाली असतो. आपल्या गुरूंना मनापासून धन्यवाद द्या आणि त्यांची कृपा प्राप्तीसाठी परिपूर्ण त्यांना शरण जा. असा हा गुरुपौर्णिमेचा दिवस रविवारचा दिवस आहे. ज्या मुलींना शक्य असेल अशा मुलींनी आपल्या वडिलांना अवश्य भेट द्यावी. वडिलांना काही वस्तू गिफ्ट करावी. त्यासोबत वडिलांना पिवळी मिठाई आपण घेऊन गेलात किंवा सफेद मिठाई सुद्धा आपण आपल्या वडिलांना भेट देऊ शकता. आणि वडिलांकडनं परत येताना आपण जर गुळ घेऊन येत असू तर तुम्हाला पतप्रतिष्ठा मान सन्मान मिळायला नक्कीच मदत होणार आहे. नीट लक्षात घ्या, ज्या मुलींना शक्य आहे अशा मुलींनी आपल्या माहेरी जाऊन पित्याकडनं वडिलांकडनं गुळ घेऊन यायचा आहे आणि तो गुळ तुम्ही तुमच्या संसारासाठी स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता. गुरुपौर्णिमेच्या दिवसाचं महत्व आणि त्या दिवसाचे उपाय खूप सुंदर आहे. आपल्या गुरूंना डोळे भरून बघावं, आपल्या गुरूंची मानस पूजा करावी. मग हे गुरु तुमच्या आध्यात्मिक क्षेत्रातले असू दे किंवा ज्ञान देणाऱ्या क्षेत्रातले असू दे, तुमचे आई बाबा असू देत, नाही तर तुमचे सासू सासरे असू देत, या दिवशी सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्या. विशेष म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपण स्ट्रगल फेस केलं, जे काही आपण वाईट दिवस सहन केले, ते दिवस सुद्धा आपल्याला गुरुतुल्य आहेत. तो क्षण, ती वेळ सुद्धा आपल्यासाठी गुरुतुल्यच आहे. अशा क्षणांना, अशा वेळेला मनापासून धन्यवाद द्या. कदाचित ती वेळ जर आपल्या आयुष्यात नसती तर आपली इतकी प्रगतीही झाली नसती, याचा सुद्धा विचार कधीतरी करायला हवा. त्यामुळे सगळ्यांना ग्रॅटिट्यूड देण्याचा आणि सुंदर आनंदी राहण्याचा हा गुरुपौर्णिमेचा मंगलमय उत्सव आपण आपल्या पद्धतीने यथाशक्ती यथाभक्ती असं म्हणण्यापेक्षा आनंदाने, सकारात्मकतेने आणि फुल पॉझिटिव्ह व्हायब्रेशनने साजरा केला तर नक्कीच पुढची सगळी वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये रोज नव्याने तुम्हाला ज्ञानदान करणारे, तुम्हाला समजून घेणारे, तुम्हाला आपलेसे करणारे गुरु नक्कीच भेटत राहणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या गुरुमय शुभेच्छा. महाराजांची कृपा तुमच्या आयुष्यावर अखंड राहो. या दिवसापासून तुम्ही शंकर गीता किंवा
श्रीपाद श्री वल्लभ चरित्राचं पारायण सुद्धा करू शकता. विशेष असे खूप जास्त नियमही नाही आहेत ह्या पारायणाचे, परंतु आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना ह्या कोणत्या गोष्टींशी संबंधित असतात किंवा आपण जे काही आयुष्य जगतो त्या आयुष्यामध्ये जगत असताना आपल्याला कुठेतरी भावनेचा, आशीर्वादाचा आधार खूप गरजेचा असतो आणि त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या या पावन मुहूर्तापासून तुम्ही श्रीपाद श्री वल्लभ चरित्र किंवा शंकरगीतेचा पाठ सुरू केला तो सुद्धा तुम्हाला फायदेशीरच ठरणार आहे. गोमातेची सेवा या दिवशी झालीच पाहिजे. गाईला हरभऱ्याची डाळ आणि गूळ नक्की खाऊ घाला. खूप सारे उपाय आहेत, शक्य तितके करा. आनंदी राहा, सकारात्मक राहा आणि ग्रॅटिट्यूड देत राहा. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा या मंगल दिवसाच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. जय शंकर दत्तगुरु.